आज आपण बनवणार आहोत अख्ख्या मसूरची डाळ. ही डाळ घेतली आहे 1 कप, धुवून घेतली आहे. त्याच्यामध्ये घालणार आहे 2 टमाटे, 1 कांदा त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. त्याच्यात 2 ग्लास पाणी घालून शिट्टी लावून घेऊया. ते 8 शिट्ट्या झाल्यात आपल्या कुकरच्या. डाळ छान शिजली आहे. अशी घोटून घ्यायची आणि लसूण सोलून, थोडासा लसूण सोलून घेतलाय. आता लसूण थोडा किसणीने खिसून किंवा चेचून घ्यायचं आहे. असं ह्या छोट्या किसणीने खिसून घ्यायचं आहे. हे बघा. आता गॅसवर ठेवली आहे कढई. कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम झाले, घालूया जिरं, सोललेला लसूण. छान लसूण फ्राय होऊ द्यायचा. लसूण छान फ्राय झालाय. आता यामध्ये घालून घेऊया थोडीशी हळद, थोडंसं लाल मिरची पावडर. आता यामध्ये ही डाळ घालून घ्यायची. सगळी डाळ वतून घ्यायची. त्याला छान उकळी काढून घेऊया. याच्यात घालूया चवीपुरतं मीठ. डाळ छान हलवून उकळी काढून घ्यायची डाळीला आपल्याला. कोशिंबीर बनवण्यासाठी काकडी किसून घेते. डाळ छान उकळली. आता आपण गॅस बंद करूया. काकडी किसून घेतलेलं यामधलं असं सगळं पाणी काढून घ्यायचं, नाहीतर दही खूप पाणी पाणी होतं. याच्यामध्ये आता दही घालून घेऊया. दही घालायचंय, मिक्स करायचंय, मीठ घालायचंय थोडं. ताटामध्ये आपण सर्व करून घेऊया डाळ आणि भात. हे बघा डाळ खूप छान लागते ही अख्ख्या मसूरची डाळ. तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवा पांढऱ्या भाताबरोबर. त्याचबरोबर सलाडमध्ये आहे आपल्याकडं टोमॅटो, लच्छीदार कांदा आणि काकडीचा रायता आपण बनवलेला आणि ज्वारीची भाकरी. हे आहे मिरचीचं लोणचं आमचं गावाकडचं. कसं वाटलं तुम्हाला आमचं अख्ख्या मसूरची डाळ, भात, कोशिंबीर, भाकरी आणि सलाड? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.